माझ्या एका सहकार्याची आज उणीव भासते। परळीतल्या प्रचार सभेत धनंजय मुंडेंनी काढली वाल्मिक कराडची आठवण। हत्येतील आरोपीचा मुंडेंना एवढा कळबळा का, यामुळे आता चर्चेला उधाण। धनंजय मुंडेंसारखा नीच माणूस पृथ्वीवर असू शकत नाही। मुंडेंना कराडचा कळबळा आल्यानंतर जरांगेंचा हल्ला बोल, तर आता तरी अजित पवारांनी डोळे उघडावेत तर बरं होईल जरांगेंचा निशाणा। आरोप झाल्यानंतर अनेकदा संबंध नसलेली व्यक्ती सुद्धा भरडली जाते। धनंजय मुंडेंच्या बदनामीबद्दल पंकजा मुंडेंकडून खंत व्यक्त। बदनामीमुळे बीडमध्ये उद्योग सुद्धा येत नसल्याचा दावा। कराडची आठवण काढणारा मुंडे माणूस म्हणवण्याच्या योग्यतेचा नाही, अंजली दमानिया यांची धनंजय मुंडेंवर टीका। तर पंकजा मुंडेंचा फरार पीए अनंत गर्जेला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। पत्नी डॉक्टर गौरी पालवे हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अनंत गर्जेसह त्याच्या बहीण आणि भावावर गुन्हा दाखल असून तेही फरार आहेत। पत्नीचा मृतदेह रुग्णालयात ठेवून गर्जे फरार होता। पोलिसांनी योग्य तपास करून कारवाई करावी। गौरी गर्जेंच्या मृत्यू प्रकरणामध्ये पंकजा मुंडेंचे आदेश। तर सेटलमेंट करण्यासाठी पोलीस स्टेशनला कोण गेलं होतं, दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। गौरी गर्जेंच्या आत्महत्येच्या काही वेळापूर्वीच गौरी आणि अनंतमध्ये वाद झाल्याची सूत्रांची माहिती। अनंत गर्जे पंकजा मुंडेंच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडल्यानंतर गौरीचा वारंवार कॉल। घराबाहेर आल्यावर गौरीची प्रतिक्रिया नाही। अनंतनं घरात डोकावल्यानंतर गळफास घेतल्याचं पाहिलं। दरम्यान डॉक्टर गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये अंत्यसंस्कार। अनंत गर्जेचा फोन तुम्हाला आल्यावर तुम्ही काय केलं, अंजली दमानियांचा पंकजा मुंडेंना सवाल। तर तुमचा पुत्र समान पीए नायर रुग्णालयातनं गायब का झाला, ट्विट करत दमानियांनी केला सवाल। गौरी गर्जे मृत्यू प्रकरणी निष्पक्ष चौकशी होईल, रुपाली चाकणकरांचं ट्विट। तर राज्य महिला आयोग गौरी यांच्या कुटुंबियांसोबत त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, चाकणकरांची ग्वाही। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। हरकतींसाठी 21 दिवसांचा वेळ द्या, नाहीतर निवडणूक रद्द करा। मतदार याद्यांमधील घोळांसंदर्भात ठाकरे बंधूंचं निवडणूक आयोगाला पत्र। हरकतींसाठी फक्त 8 दिवस देण्यावर ठाकरे बंधूंना आक्षेप। त्यांच्या मागे तुम्ही घरंगळत जाताय, तेच लोक उद्या तुमच्या नरडीला नख लावतील। स्वायत्ततेची शक्ती काय असते हे सत्ताधाऱ्यांना दाखवा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला पत्र। मुख्यमंत्र्यांकडून राहुल गांधींवर डेलीलू म्हणत टीका, जेनझींच्या शब्दांचा उच्चार। तर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या 100हून अधिक कॉलेजेसच्या युवकांशी फडणवीसांचा संवाद। निवडणुकांपूर्वी राज्यातील लाडक्या बहिणींना डबल गिफ्ट। तर नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र मिळण्याची शक्यता। दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये एकत्र दिले जाण्याची सुद्धा शक्यता। मालेगावातील अत्याचार आणि खून प्रकरणातील आरोपीला फाशी झालीच पाहिजे, फाशीच्या शिक्षेसाठी प्रयत्न करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। नाशिकचे शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसेंवर विदर्भात जबाबदारी। तर हेमंत गोडसेंची यवतमाळ संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती। हेमंत गोडसेंना नाशिकमधून दूर ठेवल्याची यामुळे चर्चा। लोकसभा निवडणुकीनंतर गोडसे भाजपात जाणार असल्याची होती चर्चा। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं निधन, वयाच्या 89व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। विलेपार्लेच्या स्मशानभूमीत धर्मेंद्र यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार। धर्मेंद्र पंचतत्वात विलीन। धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाला। एक असाधारण अभिनेता आपल्यातनं गेल्याचं दुःख, पंतप्रधान मोदींकडून ट्विट करत श्रद्धांजली। गुंड निलेश घायवळवर कोथरूडमध्ये आणखी एक गुन्हा दाखल। तर खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश घायवळ आणि सचिन घायवळसह टोळीतील इतर सदस्यांवर गुन्हा। व्यावसायिकाच्या डोक्याला पिस्तूल लावून घायवळची धमकी। आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। बारामतीपेक्षा इतर नेत्यांची शहर भकास। तर नेते शहरांच्या विकासावर बोलतात, पण त्यांची शहरच भकास असतात। अंबाजोगाईतल्या सभेत अजित पवारांची उग्र भाषेत टीका। कमळाच्या मागे विकास, तर काँग्रेसच्या मागे भकास। भंडाऱ्याच्या साकोलीतल्या सभेमध्ये चंद्रशेखर बावनकुळेंचा काँग्रेसवर निशाणा। नाना पटोलेंच्या मतदारसंघात बावनकुळेंची काँग्रेसवर टीका। राम मंदिराचं काम पूर्ण झाल्यामुळे भाजपचं उद्या घर घर राम अभियान। तर मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येक घरावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन। उद्या पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये अयोध्येत मोठा कार्यक्रम। गडचिरोलीतील माओवादी संघटनेचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। आत्मसमर्पणाची दाखवली तयारी, 15 फेब्रुवारीपर्यंत वेळ देण्याचीही मागणी। माओवादी प्रवक्ता अनंतचं 3 राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना पत्र।
तपोवनमधील वृक्षतोड सुनावणी आधी पर्यावरण प्रेमींचा सभागृहात गोंधळ. सुनावणीसाठी मनपा आयुक्त उच्चस्तरीय अधिकारी नसल्यामुळे हा वाद. केवळ उद्यान विभागाचे अधिकारीच हरकतींसाठी हजर असल्यामुळे हा गोंधळ झाला. राज ठाकरे आणि अविनाश जाधवांना शिवीगाळ करणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला मनसेचा चोप. पोलिसांनी रिक्षाचालकाला ताब्यात घेतल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांचा पोलीस ठाण्यात चोप. अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची निवड. चंद्रशेखर घुले पाटील अजित पवारांचे खंदे समर्थक. आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अध्यक्षपद रिक्त झालं होतं. आमदार संग्राम जगतापांची ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळेंना 51 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस. जैन समाजाच्या जागेवर जगतापांनी कार्यालय थाटल्याचा किरण काळेंचा आरोप, तर माफी मागण्याची जगतापांची मागणी. नागपूरच्या सावनेरमध्ये महिलेचं भाजपचे आमदार आशिष देशमुखांसमोर गाऱ्हाणं. माझा मुलगा हरवलाय असं म्हणत महिलेचा देशमुखांसमोर आक्रोश. व्हिडिओ व्हायरल, मात्र म्हणणं न ऐकताच आशिष देशमुख निघून गेले.